9 वाजता आहेत। या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। मुंबईतल्या मोनोरेलची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। वडाळा आणि जीटीबी दरम्यान मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली। यानंतर तातडीने मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। काही तांत्रिक कारणामुळे मोनोरेल बंद पडल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। ऐन कामावर जाण्याच्या वेळेस मोनोरेल बंद पडल्यामुळे नोकरदारांचे हाल झालेत। यापूर्वी देखील महिनाभरापूर्वीच म्हणजेच गणेशोत्सवादरम्यान मोनोरेलची वाहतूक विस्कळीत झालेली होती। त्यावेळी जवळपास 3 तास बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये प्रवाशांना अडकून पडावं लागलं होतं आणि आता पुन्हा एकदा मोनोरेल विस्कळीत झाली आहे। 15 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज मोनोरेल बंद पडली आहे आणि याआधी 19 ऑगस्ट रोजी सुद्धा अशीच मोनोरेल अडकली होती। त्यावेळी देखील क्रेनच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढावं लागलं होतं। आज पुन्हा अशाच पद्धतीने मोनोरेल ही बंद पडली है। अटक गई थी अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ, तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनोरेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए। उसके लिए उन लोग भी शांत हो गए। फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है। अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं। इसके आगे कुछ तकलीफ नहीं है। अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, आता नेमकं काय झालंय? अजूनही खरं तर ही मोनो ट्रेन जी आहे ती बाजूला करण्यात आलेली नाही आहे। पुलिंग केलं जाणार आहे तिचं। काही म्हणजे जे तंत्रज्ञ आहे ते या ठिकाणी पोहोचल्याचं कळतं आहे। त्यांच्या वतीनं प्रयत्न केला जातो। काही लोक अजूनही आपल्याला दिसत आहेत आतमध्ये, परंतु फायर ब्रिगेडनी जे सांगितलंय त्यानुसार 17 प्रवासी होते। 17 प्रवाशांना यातून बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या ट्रेनच्या मागे साधारणतः हा प्रकार घडलाय सकाळी 6:40 ते 6:50 ही घटना घडलेली होती। फायर ब्रिगेडनं 17 लोकांना बाहेर काढलेलं आहे सुखरूप आणि त्यानंतर मागे असलेल्या ज्या 2 मोनो ट्रेन होत्या त्यांना सुद्धा वळवण्यात आलेलं आहे। परंतु आता ही जी ट्रेन बंद पडलेली आहे, हा जो मोनोचा रेक बंद पडलेला आहे, त्याला पुन्हा वडाळा स्थानकातून ओढून न्यावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण आता पाहतो आहोत की या ठिकाणी ट्रेन अजूनही बंद पडलेली आहे। थोड्या वेळाने काही जी या मोनो ट्रेनला टो करून नेण्यासाठीचं जे वाहन आहे ते या ठिकाणी पोहोचेल असं सांगण्यात येत आहे। तुर्तास तरी आपण पाहतो की मोनोची जी ट्रेन आहे ती जीटीबी नगर स्थानकाच्या जवळ बंद पडलेली आपल्याला दिसती आहे। सकाळी 6:40 हा प्रकार घडलेला आहे आणि 6:50 सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश आलेलं आहे। 17 प्रवासी त्यामध्ये होते असं फायर ब्रिगेडचं म्हणणं आहे। प्रणाली, मात्र मागच्या महिन्याभरापूर्वी ओव्हरलोड झाली होती म्हणून मोनोरेल बंद पडली होती। आता काय कारण कळलंय? आता तांत्रिक कारण सांगितलं जात आहे। म्हणजे मागच्या वेळेला ओव्हरलोडिंगमुळे ती बंद पडलेली होती। आता तांत्रिक कारण सांगितलं जातं कारण मोनो ट्रेनमधले आपण पाहतो आहोत की लाईट्स अजून सुरू आहे, त्याचे इंडिकेटर सुद्धा सुरू आहे। काही तंत्रज्ञ आपल्याला आतमध्ये असल्याचं दिसून येत आहे। तर त्यामुळं आता केवळ तांत्रिक कारण आहे असं सांगितलं जातंय। निश्चित कारण अजून त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं नाही। तंत्रज्ञ आतमध्ये गेलेले आहेत, नेमकं काय कारण राहिलेलं आहे याचा अदमास ते घेत आहेत। नेमकी काय अडचण झालेली होती म्हणून हा रेक बंद पडलाय याची माहिती तुर्तास ते घेत आहेत। परंतु 17 प्रवासी जे सकाळच्या वेळेला या ठिकाणून प्रवास करत होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। आता हा रेक या ट्रॅकवरनं बाहेर काढायला किती वेळ लागेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण परत याला टो करून जवळच असलेल्या वडाळा स्थानकामध्ये न्यावं लागणार आहे। अगदी एक जवळपास 500 फूट अंतरावर वडाळा स्टेशन आहे
मोनोचं जे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं किंवा प्रारंभीचं स्थानक आहे असं आपल्याला म्हणता येईल, त्या स्थानकापर्यंत हा रेक ओढून न्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी जो टोईंग व्हॅन आहे किंवा टोईंग रेक आहे तो अजून आलेला नसल्यामुळं अजून या संपूर्ण रेकला या ठिकाणून हलवण्यासाठी किती वेळ लागेल हे तुर्तास सांगता येणं जरासं कठीण आहे. बरं प्रणाली, मात्र या मोनोमधनं प्रवास करणं म्हणजे बेभरवशाचं झालंय, त्यामुळे आत्ता बाहेर काढलेल्या प्रवाशांची काही प्रतिक्रिया तुम्हाला कळली का? त्यांच्याशी काही बोलणं झालं का? नाही, अजून आता जे प्रवासी सकाळच्या सत्रात होते ते निघून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी कोणाशी संवाद साधता आलेला नाहीये. इथून आता आपल्याला व्हिज्युअल्समध्ये तंत्रज्ञ दिसत आहेत जे आलेले आहेत या ठिकाणी नेमकी काय अडचण झाली, कारण काल संबंध दिवस रात्रभर पाऊस पडत होता, आज सकाळी सुद्धा पावसाचा जोर कायम होता जो आता ओसरलेला आपल्याला बघायला मिळतोय. परंतु पावसाचंच कारण पुन्हा एकदा मोनो बंद पडण्याला ठरलंय का हे बघावं लागणार आहे. आणि जर तसं असेल तर मुंबईसारखा भाग जिथं सातत्यानं मुसळधार पाऊस पडतो अशा ठिकाणी ही मोनोरेल धोक्याचीच झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. मात्र आज सुद्धा या प्रवाशांना क्रेनच्या मदतीनं लिफ्टनच बाहेर काढण्यात आलं का, किंवा कसं झालं त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन? त्याबद्दल फायर ब्रिगेडच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की गेल्या वेळेसारख्या म्हणजे काचा वगैरे फोडण्याची वेळ यावेळेला आलेली नाही आहे, परंतु गेल्या वेळेचा अनुभव असल्यामुळं यावेळेला सुद्धा तशाच पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. परंतु गेल्या वेळेला काचा फोडण्यात आलेल्या होत्या. मी जसं सांगते की आज इलेक्ट्रिक सप्लाय वगैरे सध्या तरी सुरू आहे मोनोला असं दिसून येत आहे, कारण काचा म्हणजे काचा जे आहे त्यातून आपल्याला दिसतंय की आतमध्ये उजेड आहे, इंडिकेटर जे आहे ते सुद्धा लागलेलं आहे, त्यामुळे आतमध्ये AC सुद्धा व्यवस्थित असावा, त्यामुळं तशी काही अडचण झालेली नसावी असं दिसून येत आहे. परंतु मुळातच उंचीवर ही मोनोरेल असल्यामुळं आणि दुसरा काही पर्याय नसल्यामुळं पुन्हा फायर ब्रिगेडच्याच मदतीनं या सगळ्या नागरिकांना काढावं लागलेलं आहे. प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण याची कारणं शोधूच नेमकी आज मोनोरेल का बंद पडली. पाऊस तर आहेच संपूर्ण रात्रभर मुंबईमध्ये, या पावसाचे देखील अपडेट घेणार आहोत पुढच्या बातमीत.